प्रथम गुगलवर सर्च करा MahaBOCW. सर्च केल्यानंतर बांधकाम कामगाराची पहिली वेबसाईट येईल बघा इथं. तर इथं आपल्याला जायचं आहे, इथं क्लिक करून वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे. तर खाली आल्यावर बघा नवीन बांधकाम कामगार नोंदणीसाठी इथं पहिला ऑप्शन दिलेला आहे हिरव्या कलरमध्ये बघा बांधकाम कामगार नोंदणी. तर इथे क्लिक करून आपल्याला आपली नोंदणी करायची आहे. तर सर्वप्रथम इथं क्लिक करा. तर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथे अशी एक विंडो ओपन होईल. तर त्यामध्ये आपल्याला बघा इथं सर्वप्रथम आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर चालू टाकायचा आहे तुम्हाला. तर सर्वप्रथम इथं तुमचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर टाकून घ्या. आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं प्रोसीड टू फॉर्म असा एक बटन दिलेला आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथून आपला फॉर्म ओपन होईल. आता फॉर्म ओपन झाल्यानंतर बघा सर्वप्रथम आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम बघा इथं आपलं पहिलं नाव म्हणजे आपलं फर्स्ट नेम लिहायचं आहे, म्हणजेच कामगाराचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. आणि ही सर्व डिटेल तुमच्या आधार कार्डनुसार टाका, कारण की तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्डच हे गृहीत धरल्या जाणार आहे. तर जशी स्पेलिंग जसं नाव आधारवर आहे तसं टाकून घ्या. जर आधारवर चुकीचं नाव असेल तर आधी नाव बदलून घ्या, अपडेट करून घ्या. तर इथं बघा सर्वप्रथम फर्स्ट नेम मध्ये तुमचं पहिलं नाव स्वतःचं कामगाराचं नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम मध्ये आधारनुसार. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या बॉक्समध्ये वडिलाचं नाव टाकायचं आहे. जर लग्न झालेली स्त्री असेल तर इथं पतीचं नाव टाकायचं आहे आधारनुसार. त्याच्यानंतर इथं तिसरं बॉक्स आहे बघा, इथं आपल्याला आपलं आडनाव टाकायचं आहे, म्हणजे सरनेम टाकायचं आहे आधार कार्डनुसार. त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन बघा जेंडर. इथं आपल्याला आपलं जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल म्हणजे स्त्री किंवा पुरुष आहे ते. त्याच्यानंतर बघा इथं तुमचा आधार क्रमांक जे आपण टाकला होता ते इथं दाखवले जाईल. एकदा आधार नंबर चेक करून घ्या. आधार नंबर जर चुकीचा टाकण्यात आला असेल तर वापस जाऊन पुन्हा बरोबर टाका, कारण की एकदा जर आधार नंबर चुकीचं टाकण्यात आला तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येते. त्यासाठी आधार नंबर दोनदा तीनदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर बघा इथं तुमची वैवाहिक स्थिती टाकायची आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये लग्न झालेलं आहे जसं मॅरिड आहे, किंवा लग्न झालं असेल सिंगल असेल तर इथं सिंगलचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर विधवा वगैरे महिला असेल तर इथं विडोचा ऑप्शन दिलेला आहे. डिवोर्स वगैरे झाला असेल तर त्यांचे ऑप्शन दिलेलं आहे डिवोर्सचं. तर तुमचं योग्य ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं खाली जन्मतारीख दिलेली आहे. तर इथं जन्मतारीख तुमची आधारनुसार तुम्हाला टाकायची आहे. तर पूर्ण जन्मतारीख टाकायची आहे. आधार कार्डवर जर फक्त जन्मवर्ष असेल तर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या, त्याच्यावर एक एक अशी जन्मतारीख येईल. नुसतं वर्ष असेल तर तुमचं फॉर्म रिझ्यूममध्ये जाते, त्याला आधी अपडेट करून घ्या. आता जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं इथं वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग इथं तुम्हाला निवडायचा आहे. बघा जनरल म्हणजे इथं ओपन खुला प्रवर्ग. त्याच्यानंतर बघा एनटी कॅटेगरीमधले म्हणजे भटक्या जमातीमधले. त्याच्यानंतर ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयमधले. जे एसबीसी आहेत आणि विजे आहेत त्यांना सुद्धा ओबीसीचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एससी एसटी साठी वेगळा ऑप्शन दिलेला आहे. ते तुमचं योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं ते ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर बघा इथं तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल, ते आपण जे आधी टाकला होता ते बरोबर एकदा चेक करून घ्या. आता वैयक्तिक डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यावर तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार पत्ता टाकायचा आहे. आता बघा या बॉक्समध्ये जसं तुमच्या आधार कार्डवर तुमचा जे पत्ता दिलेला आहे तो तसाच सेम पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. आणि तोच पत्ता तुमच्या 90 दिवसाचं काम केल्याच्या दाखल्यावर टाकायचा आहे. जसं त्या तुम्ही दाखल्यावर टाकलेला आहे आणि आधारवर आहे तसंच तुम्हाला इथं तो पत्ता टाकायचा आहे. तर इथं बघा हाऊस नेम मध्ये तुमचा घर क्रमांक वगैरे दिलेला असेल, तुम्ही टाकला असेल त्याच्यावर तर टाका, नाही तर सरळ मुक्काम पोस्ट असेल लिहिलेला तर मुक्काम पोस्ट टाकू शकता. त्याच्यानंतर इथं रस्त्याचं नाव वगैरे आहे, तर हे ऑप्शन तुम्ही तुमच्या आधारवर नसेल तर हे तुम्ही ब्लँक सोडून देऊ शकता. त्याच्यानंतर बघा इथं हे जे विलेज दिलं आहे इथं ते हे ऑप्शन टाकणे कंपल्सरी आहे. इथं तुमच्या गावाचं नाव शहरचं नाव टाकायचं आहे. समोर शहरमध्ये सिटी इथं तो सुद्धा तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला तुमच्या आधारावर जर जवळपासच्या जागेचा उल्लेख केलेला असेल ते तुम्हाला इथं टाकायचा आहे, नसेल तर तुम्ही मोकळं सोडून देऊ शकता ब्लँक. त्याच्यानंतर बघा इथं आता समोरचे ऑप्शन भरणे कंपल्सरी आहे. तर इथं राज्यामध्ये तुम्हाला आपलं महाराष्ट्र हे बरोबर निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं इथं जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर समोरच्या ऑप्शनमध्ये इथं तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या गावाला जे पोस्ट ऑफिस आहे तो पोस्ट ऑफिसचं नाव इथं तुम्हाला निवडायचं आहे. इथं लिस्टमध्ये येईल ऑटोमॅटिक. पिनकोड तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे. हे पिनकोड तुमच्या आधारवर दिलेला आहे, तोच इथं पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. तर तुमचा आधारनुसार पूर्ण पत्ता टाकून घ्या. आणि पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा खाली यायचं आहे. आता खाली आल्यावर बघा इथं तुम्हाला कौटुंबिक तपशील म्हणजे तुमच्या परिवारातले जे मेंबर्स आहेत त्यांची माहिती द्यायची आहे. तर याच्यामध्ये बघा जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्हाला इथं फक्त तुमचं नाव आणि तुमच्या आई वडिलाचं नाव टाकायचं आहे राशन कार्डनुसार. आणि जर तुमचं लग्न झालं असेल तुमचं नाव, तुमच्या पत्नीचं नाव, आणि जर तुम्ही कामगार लेडीज असेल तर त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे. आणि तुमच्या मुलांचं नाव टाकायचं आहे. तर बघा आता इथं कामगाराचे स्वतःचं नाव हे ऑटोमॅटिक जसं आपण वर टाकलेलं आहे ते ऑटोमॅटिक येईल. आता इथं बघा आपल्याला इथं खाली असं रेश दिलेला आहे, इथं स्क्रोल बार. तर इथं टच करून आपल्याला इथं समोर जायचं आहे, म्हणजे याला असं ओढून समोर जायचं आहे. तर बघा या प्रकारे आपण समोर गेल्यावर आता आपल्याला इथं माहिती टाकायचं ऑप्शन येईल. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुमचा व्यवसाय टाकायचा आहे. तुम्ही बांधकाम कामगार आहे, मजूर आहे, तर तुम्हाला मजुरी म्हणजे लेबर टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे कामगाराचं ते शिक्षण टाकायचं आहे. जर शिक्षण टाकलेलं नसेल तर खाली इथं नॉट एज्युकेटेड बघा एकदम शेवटचा ऑप्शन, तर ते ऑप्शन तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर बघा इथं नॉमिनी वारसदाराचा ऑप्शन. तर इथं बघा खालचे जे मेंबर आहेत इथं तुम्हाला कोणाला तरी एकाला नॉमिनी करायचं आहे.
त्याच्यानंतर बघा इथं एक समोर एक निळा बटन दिलेला आहे, आणखी जोडा, ॲड मोर. तर इथं क्लिक करून आपल्याला पूर्ण आपले फॅमिलीचे मेंबर इथं जोडायचे आहे. जसं तुमची पत्नी आणि मुलं ते तुम्हाला टाकायचे आहे. तर बघा आता आपण मेंबर कसे ॲड करणार आहोत ते पाहणार आहोत. तर त्यासाठी ॲड बटनवर क्लिक करा. इथे खाली एक रो ॲड होईल. तर आता आपल्याला इथं पुन्हा वापस जायचं आहे स्क्रोल करून. तर यामध्ये बघा आता तुमचं जे पाल्य आहे तुमचं किंवा तुमची पत्नी आहे किंवा तुमचं जे बी फॅमिली मेंबर आहे, पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमची पत्नी असेल तर त्याच्या पतीचं नाव टाकायचं असं टाकायचं आहे. जर इथं तुम्ही लेकराचे नाव टाकत असाल तर त्याच्या वडिलाचं नाव इथं टाकायचं आहे. हे सर्व माहिती आधारनुसार टाका. जर आधारवर काही मिस्टेक असेल नावामध्ये, जन्मतारीखमध्ये, तर ते आधी अपडेट करून घ्या. कारण की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार तर तुम्हाला ते अडचणी येऊ शकते. त्यासाठी नाव, जन्मतारीख वगैरे आधी बरोबर करून घ्या. आता नाव टाकल्यानंतर बघा त्या मेंबरचं तुम्हाला इथं जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर त्याचं वय बघा ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर बघा आता रिलेशन टाकायचं, जे तुम्ही इथं मेंबरचं नाव टाकलेलं आहे ते तुमच्याशी त्याचं काय नातं आहे. जसं मुलगा आहे, मुलगी आहे किंवा पत्नी आहे, पती आहे, आई वडील आहेत, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर याच्यामध्ये बघा हे फादर म्हणजे इथं वडील आहे, मदर म्हणजे आई, वाईफ म्हणजे पत्नी आहे, त्याच्यानंतर हस्बंड म्हणजे पती. आणि इथं खूप जणांना कन्फ्यूज होतं बघा. तर इथं जे मुलगा आहे त्याला इथं सन निवडायचं आहे आणि मुलगी आहे तर इथं डॉटर निवडायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या बॉक्समध्ये बघा इथं त्या मेंबरचा आधार नंबर टाकायचा आहे. इथं आधार नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर बघा इथं त्या मेंबरचा व्यवसाय टाकायचा आहे. त्यांनी कोणता व्यवसाय करते. जर मुलं असेल तर तुम्ही एज्युकेशन शिकत असेल तर एज्युकेशन टाकू शकता. मजूर असेल तर लेबर टाकू शकता. किंवा तुम्ही तुमच्या पत्नीचं टाकत असेल, हाऊसवाईफ असेल म्हणजेच गृहिणी असेल तर हाऊसवाईफ टाकू शकता. त्याच्यानंतर त्या मेंबरचं इथं तुम्हाला शिक्षण टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्ही याच्या खाली जेवढे बी तुम्ही मेंबर ॲड करणार आहे त्यामधील ज्या मेंबरला तुम्हाला वारसदार करायचा आहे तर त्याच्या नावासमोर जे असं डॉट आहे बघा, तर त्या डॉटला तुम्हाला टिक करायचं आहे. ते तुमचं वारसदार होऊन जाईल या कामगारमध्ये. त्याच्यानंतर बघा तो मेंबर जर महाबीओसी म्हणजे या कामगारासोबत नोंदणीकृत असेल तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे. राईट केल्यानंतर इथं त्याचा कामगाराचा तो नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. नसेल तर ब्लॅक सोडून द्यायचा आहे. तर या प्रकारे तुमच्या फॅमिली मेंबरचे नावं ॲड करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता खाली आल्यावर बघा फार महत्त्वाचा पॉईंट हा नियुक्ताचा तपशील. तर इथं तुमच्या कामाची पूर्ण तुम्हाला डिटेल द्यायची आहे. तुमच्या जे 90 दिवसाचा कामाचा दाखला आहे त्यानुसार ही डिटेल तुम्हाला भरायची आहे. तर इथं काळजीपूर्वक भरायचं आहे तुम्हाला बघा. तर याच्यामध्ये सर्वात पहिलं ऑप्शन आहे कामगाराचं स्वरूप. तर याच्यामध्ये बघा एवढे ऑप्शन आहेत. यामधून बघा तुम्ही कोणते कामगार आहेत ते तुम्हाला निवडायचं आहे. जसं इथं तुम्हाला ऑल टाइप्स ऑफ हेल्पर, जर तुम्ही सर्व कोणत्या प्रकारचे मजूर असाल कामगारमध्ये तर तुम्ही पहिला ऑप्शन घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा मेसन वर्क म्हणजे तुम्ही मिस्त्री वगैरे असाल तर हा ऑप्शन घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही सेंटरिंगचं काम करत असाल तर सेंटरिंग वर्कर तुम्हाला ऑप्शन घ्यायचा आहे. आणि जे तुम्ही इथं ऑप्शन घेत आहे तेच तुमच्या कामगारच्या दाखल्यावर बघा कामाचं स्वरूप इथे एक ऑप्शन दिलेलं राहते. तर बघा हे कामगाराचा प्रकारचे स्वरूप इथं हे ऑप्शन आहे. तर इथं जे ऑप्शन तुम्ही लिहिलेलं आहे तोच ऑप्शन इथं तुम्हाला टाकायचा आहे. दोन्ही मॅच झाले पाहिजे. वेगळे टाकलं तर तुमचं फॉर्म रिजेक्शनमध्ये येते. तर तुम्ही जे प्रकारचे वर्कर आहे इथं सर्व ऑप्शन लिस्ट दिलेले आहे, ते ऑप्शन तुम्हाला योग्य निवडायचं आहे. त्याच्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे 90 दिवसाचा दाखला तुम्हाला कोणी दिला आहे ते इथून तुम्हाला घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम बघा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर. तर बघा तुमचं जे कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार किंवा इंजिनियर आहे किंवा कंत्राटदार आहे, तो जर महाबीओसी सोबत रजिस्टर असेल म्हणजे कामगारची वेबसाईट जी आहे त्यांच्यासोबत जर रजिस्टर असेल आणि त्यांच्याकडे जर त्याचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला हे ऑप्शन घ्यायचं आहे. आणि त्याचं जे प्रमाणपत्र 90 दिवसाचं आहे बघा, त्याचं जे फॉर्मेट आहे ब्लँक ते बघा या प्रकारचं आहे. ठीक आहे. असा जर तुमच्याकडे दाखला असेल आणि तुमचं ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर महाबीओसी WC नोंदणीकृत असेल आणि त्याचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला तो ऑप्शन घ्यायचा आहे आणि हा वाला फॉर्म तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे समोर. तर तुम्ही जर हा ऑप्शन घेतला तर बघा ठेकेदाराकडे किंवा तुमच्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे महाबीओसीचे सर्टिफिकेट आहे, त्याचा इथं नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर जावा दिनांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं जावा क्रमांक टाकायचा. त्याच्यानंतर बघा त्या ठेकेदाराचं इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा जिल्हा आणि तालुका हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा ऑप्शन, तुम्ही जर तुमच्या ग्रामसेवकाकडून तुमचं सर्टिफिकेट घेतलेला, तुमच्या गावाला जर ग्रामपंचायत असेल आणि ग्रामसेवकाकडून तुम्ही जर दाखला घेतला असेल 9 दिवसा कामाचा आणि त्याचा फॉर्मेट बघा या प्रकारे आहे बघा, इथं अशा प्रकारे ग्रामसेवक घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला डिस्पॅच डेट म्हणजे जावक दिनांक. तर बघा तुमच्या ग्रामसेवकाने जे तुम्हाला दाखला दिलेला आहे तर इथं बघा हे वरती जावक दिनांक राईट साईडला तुमच्या ग्रामसेवकाला टाकलेली असेल तो दिनांक इथं तुम्हाला या ऑप्शनमध्ये टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं जावा क्रमांक आहे. तर जावा क्रमांकमध्ये बघा या सर्टिफिकेटवर इथं जावा क्रमांक ग्रामसेवकाने दिलेला असते. तो जावा क्रमांक इथं तुम्हाला या ऑप्शनमध्ये जावा क्रमांकच्या ऑप्शनमध्ये इथे
तशी तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमच्या ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जिल्हा इथं ऑप्शन येतील, पूर्ण जिल्ह्याचं इथं क्लिक करायचं आहे. तो जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा इथं तालुका निवडायचा आहे. आता ही माहिती झाली ग्रामपंचायतवाल्यांसाठी, ग्रामसभेसाठी. आता ज्यांचं गाव बघा नगरपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे किंवा महानगरपालिका आहे, तर त्यांच्यासाठी बघा हा 3 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. पर्सन विथ ऑथोराइज बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन और म्युनिसिपल काउन्सिल. तर यांनी हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्यांना 90 दिवसाचं काम दाखला तोच आहे बघा, जे ग्रामसेवकचा आहे तेच दाखला सुद्धा यांना लागू होते. तर त्याचप्रमाणे जसं आपण ग्रामसेवकचं माहिती भरली, तशीच इथं तुम्हाला यांची सुद्धा माहिती भरायची आहे. या दाखल्याचा डिस्पॅच दिनांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं जावा क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा महानगरपालिका किंवा तुमची नगरपालिका किंवा नगरपंचायत तिचं इथं तुम्हाला या बॉक्समध्ये नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या महानगरपालिकेचं किंवा नगरपालिकेचं किंवा नगरपंचायतचा जिल्हा निवडायचा आहे आणि समोर इथं तालुका निवडायचा आहे. ग्रामसेवकची आणि नगरपालिकाची ही माहिती सेमच आहे, फक्त कॉन्ट्रॅक्टदाराला थोडंसं सर्टिफिकेट चेंज होते आणि माहिती चेंज होते. तर आता ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे. खाली आल्यावर बघा इथं तुम्हाला एक नोट दिलेला आहे, कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. तर तुम्ही जे आता डॉक्युमेंट सबमिट करणार आहेत आणि याची जे पावती घेऊन तुम्हाला तुमच्या तालुका सुविधा केंद्रावर जायला लागते. आता इथून तुम्हाला समोरून तारीख मिळते. त्या तारीखवर जाऊन तुमचे पत्र पडताळणी तुम्हाला स्वतः कामगाराला करायचे आहे. तिथं तुमची फोटो काढला जाईल आणि तुमचं थंब वगैरे घेतला जाईल. तर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळच्या तालुक्याचं ऑटोमॅटिक इथं नाव येईल, तालुका केंद्राचं. ते इथून तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर बघा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचा. तर इथं सर्वप्रथम तुम्हाला फक्त 2च डॉक्युमेंट द्यायचे आहेत, एक आधार कार्ड आणि एक 90 दिवस काम केल्याचा दाखला. तर सर्वप्रथम इथं आधारच्या समोर एक ब्राउज बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करायचं आपल्याला. इथं क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलची किंवा तुमच्या कम्प्युटरची गॅलरी ओपन होईल, जिथं तुम्ही हे स्कॅन केलेलं आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं त्याला क्लिक करून ओपन करायचं आहे. बघा आधार कार्ड अपलोड करताना लक्ष द्या, तुम्हाला तुमचं आधार कार्ड ओरिजिनल अपलोड करायचं आहे आणि त्याची दोन्ही साईड अपलोड करायची आहे. झेरॉक्स वगैरे याच्यामध्ये चालणार नाही, ओरिजिनल अपलोड करायचं आहे. तुम्ही जर कम्प्युटरनं फॉर्म भरत असाल तर तुमच्या स्कॅनरनं स्कॅन करून अपलोड करू शकता, PDF करून, किंवा मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर प्ले स्टोरवरून एखादं ॲप घ्या कोणतंही फ्रीवालं. त्याच्यानं तुम्हाला दोन्ही साईड स्कॅन करायचं आणि तुमचं आधार कार्ड इथून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर 90 दिवसाचा कामाचा दाखला इथून तुम्हाला क्लिक करून अपलोड करायचा आहे. तर इथं ब्राउज बटनवर क्लिक करून तुमचा दाखला अपलोड करायचा आहे. तर 90 दिवसाचा दाखला अपलोड करताना अजून तुम्हाला एक लक्ष द्या, तुम्ही जर ग्रामसेवकचा दाखला अपलोड करत असाल किंवा नगरपालिकेचा किंवा नगरपंचायतचा किंवा महानगरपालिकेचं, तर तुम्हाला फक्त 90 दिवसाचं जे पहिलं पेज आहे, जे तुमच्या अधिकाऱ्याने दिलेलं आहे, ते एकच पेज तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि जर तुम्ही जे माहिती वरची ठेकेदाराच्या याच्यावर भरली असेल, त्याच्या दाखल्यावर तुम्ही फॉर्म भरता असाल, तर त्याचं महाबीओसी सर्टिफिकेट अपलोड करणं तुम्हाला त्या PDF कामगाराच्या दाखल्यासोबत आवश्यक आहे. दोन्ही कागद एका PDF मध्ये स्कॅन करायचे आहे आणि अपलोड करायचे आहे. आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं बघा एक ऑप्शन आहे, क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट. तर तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावर जायची, इथून तुम्हाला तारीख निवडायची आहे. तर इथं बघा इथं हे ऑप्शन दिलेलं आहे कॅलेंडरचं, इथं क्लिक केल्यानंतर कॅलेंडर ओपन होईल. तर बघा आता कॅलेंडर ओपन केल्यानंतर आता कोणती डेट तुम्हाला खाली आहे ते बघायची आहे. तर यामध्ये जे लाल कलरमध्ये आहे ते गव्हर्नमेंट सुट्टी आहे. त्याच्यानंतर जे पिवळ्या कलरचे दिलेले आहे ते बुक झालेले आहे, त्या दिवशी पूर्ण अपॉइंटमेंट फुल आहेत. आणि जे बघा हे व्हाईटमध्ये आहेत, ब्लरवाले हे काळेवाले, तर इथं खाली आहे, म्हणजे अपॉइंटमेंट त्या दिवशी खाली आहे. तर तुम्हाला जे जवळ पडते, जे सोयीचं पडते ते तुम्हाला तारीख इथं निवडून घ्यायची आहे. आणि बघा या तारखेला तुम्हाला तुमचे ओरिजिनल आधार कार्ड, कामगाराचा दाखला, तुमचे फॅमिलीचे आधार कार्ड वगैरे हे सर्व तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. तुमचा मोबाईल घेऊन जायचा आहे आणि कामगाराला स्वतः जायचं आहे तिथं गेल्यावर तुमचे कागदपत्र ओरिजिनल आहे की डुप्लिकेट वगैरे आहे ते पाहिला जाईल, तुमचं अंगठा घेतला जाईल, तुमची फोटो काढला जाईल. त्याच्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया होईल. तर इथं तारीख निवडल्यानंतर बघा इथं खाली एक बॉक्स दिलेला आहे की सर्व नियम वाटी मान्य म्हणून, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर खाली बघा सेव्ह असा एक ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं एक सेंड OTPचा ऑप्शन येईल, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल, मेसेज जाईल. तो मेसेज बघा आता तुम्हाला इथं या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर बघा इथे खाली व्हॅलिडेट असा बटन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करून आपला OTP व्हॅलिडेट करायचा आहे. जर OTP याला वेळ लागत असेल तर थोडं वेट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली रिसेंड OTP म्हणून एक ऑप्शन येईल, इथं क्लिक करून पुन्हा OTP आपल्या मोबाईलवर घेता येते. तर तुमचा OTP टाकून घ्या आणि इथं व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा. आता बघा व्हॅलिडेट OTP केल्यानंतर तुम्हाला असा एक पावती नंबर मिळेल, तुमच्या मोबाईलवर एक मेसेजसुद्धा येईल. तर त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ओके बटन दिलं आहे, इथं क्लिक करायचं आहे. तर यानंतर बघा आता तुम्हाला तुमच्या अपॉइंटमेंटची प्रिंट काढायची आहे. तुम्हाला अशी एक विंडो येईल. तर त्याच्यानंतर बघा खाली एक असा ऑप्शन येईल, प्रिंट अपॉइंटमेंट लेटर म्हणून, असं हिरवं कलरचं बटन येईल.
तर इथं क्लिक करून आपल्याला तुमचे अपॉइंटमेंटचे लेटर काढायचे आहे. इथून तुम्हाला ते प्रिंट करून घ्यायचं आहे. आता ही अपॉइंटमेंट प्रिंट तुमचे फॅमिली मेंबरचे आधार कार्ड, तुमचं स्वतःचं ओरिजिनल आधार कार्ड, तुमचा 90 दिवसाचा दाखला वगैरे हे सर्व ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या तारखेवर तालुका सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि तुमची तपासणी करून घ्यायची आहे. तर पहा तालुका